उद्या थारचं मैदान, उद्या थारचं मैदान, उद्या थारचं मैदान. सबंध महाराष्ट्राला त्या मैदानाची उत्सुकता. ज्या बैलांनी सबंध महाराष्ट्रामध्ये, ज्यांच्या मालकांचं नाव सबंध महाराष्ट्रामध्ये त्यांनी पळून केलं, असे हे महाराष्ट्रातील सगळे सुपरस्टार नंदी, अगदी गोरगरिबाची नंदी त्या ठिकाणी उद्या पळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. बकासूरचा पैरा कोण आहे? बकासूरचा पैरा कोण आहे जाणून घेऊया शेवटच. सुरुवात करतोय. फिक्स पैरे कुठलं फिक्स पैरं झालेत ते काही अंदाजित मी सांगितलं सकाळी तुम्हाला. आता काय फिक्स सगळं अंदाजित नाही, आता फिक्स सांगतो सगळं कुठलं आहे ते कुठलं नाही ते. आता सगळ्यात फिक्स पैरा खरसुंडीचा बब्या, गाणंदकरांचा बब्या, जो बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील बकासूर सोबत पळाला होता, असा हा गाणंदकरांचा बब्या आपल्याला पळताना दिसणार आहे अवतार पवार यांच्या हिंद केसरी अर्जुन सोबत. हा एक फिक्स पैरा आहे उद्याच्या मैदानामधील. बघूया कशी गाडी पळते, काय वाटते. प्रत्येकाला वाटत असतं की आपला नंदी फायनलला मध्ये राहावा. प्रत्येक ते हिंद केसरीचं मैदान नाही, हे हिंद केसरीचं मैदान आहे. इथे फक्त एक नंबरच्याकडे लक्ष लागले. थार थार आणि थारच सगळ्यांनाच पाहिजे, पण ती मिळणार फक्त एकालाच. लाईव्ह लॉट आता चालू झालेले आहेत 7X लाईव्ह या चॅनलवरती. तिथे जावा आणि त्या ठिकाणी मैदानाचे लाईव्ह लॉट जे आहेत ते निघालेले आहेत. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कुठला बैल कुठल्या गटात पळणार आहे. आणि बकासूरचा पैरा अजूनही कन्फ्युजनमध्ये आहे, अजूनही कन्फ्युजनमध्ये आहे. हा पैरा घाणंदकरांचा बब्या आणि अर्जुन हे दोघं जण पळणार आहेत. बकासूरचा पैरा सकाळपर्यंत सुद्धा कुणालाच कळणार नाही. लिहून घ्या, लिहून. अगदी मला सुद्धा कळणार नाही. मी सांगतोय फक्त अंदाज कळतोय. मी मगाशी सांगितलं महाराज, आधी सांगितलं ह्यो, आधी सांगितलं त्यो. डोक्याचं पाक दही झालंय तरी काय पैरा काय कळणं झालंय बकासूरचा. आता काय नसतं मस्तक होतो रे बाबानो. हे प्रभू सांग त्या बकासूरचा पैरा कोण आहे नक्की. आता चला बोलूयात आपण. एक टॉपचा पैरा घोटकरांचा सर्जा आणि लखन ही जोडी पळणार आहे असं सांगितलं जातंय, परंतु असं नाही आहे. घोटचा सर्जा आणि भुंगा आहे बहुतेक अशी माहिती मिळते. या घोटचा सर्जा आणि भुंगा ही जोडी पळताना दिसणार आहे. आता सगळे म्हणतील घोटचा सर्जा आणि भुंगा कशी काय गाडी पळू शकते. पळू बी शकेल, काय सांगू शकत नाही. पळेलसुद्धा गाडी, कारण की तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये या दोघांचं वर्चस्व आहे. आत्ता या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये मुंबईचे एक बिंजोडचे बादशे हे दोघेच आहेत आणि दोघांचाच साज पळताना दिसू शकेल बरं का. सगळे म्हणतील लखन आणि घोटचा सर्जा. नाही आहे मित्रांनो, हा पैरा मला नाही वाटत की नसेल म्हणून. सगळ्यांचा अंदाज अजून काय खरी कुणाला बातमी काय कळाली नाही आहे. सगळीकडे चर्चा चालू आहे तीच, सगळेजण तेच म्हणत आहेत. परंतु भुंगा आणि घोट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. लखन कुणासोबत आहे? लखन आणि हिंगोलीचा सर्जा हीच जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या का चौथ्या वेळा लखन आणि हिंगोलीचा सर्जाच आपल्याला पळताना दिसणार आहे. एक सगळ्यात मोठी जोडी, अपराजित जोडी म्हणायला काय हरकत नाही. ज्या मैदानात पळते त्या मैदानामध्ये 1 नंबर किंवा 2 नंबरच. ते चुकूनसुद्धा हा पैरा मोडणार नाहीत आणि मोडली तर मग त्यांची खूप मोठी चुकी होईल असं मला वाटते. कारण की हिंगोलीचा सर्जाला खरंच खूप स्पीड आहे. उजवीनं पब्लिकनं पळतोय आणि लखन डावी साईड सांभाळतोय. नाही तो अजिबात बुजतसुद्धा नाही आहे बरं का. तो असा ओढतसुद्धा नाही फाटीमध्ये. कितीही पब्लिक लागू द्या, पब्लिकमधनं पळतोय असा हा हिंगोलीचा सर्जा आणि लखन. पुन्हा एकदा हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. किरणप्पांचा रैना आणि चिक्या कारुंडेचा ही जोडी जवळपास फिक्स मानली जाते आणि ही सुद्धा जोडी एक टॉपची जोडी, रथी महारथींपैकी एक जोडी आहे आणि उद्या हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. मिल्ट्री ॲप्शिंगकरांचा चित्र्या आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. मिल्ट्री ॲप्शिंगचा नव्हे, शनी शिंगणापूरकरांचं चित्र. मिल्ट्री ॲप्शिंगकरांचं चित्र थोडंसा त्याचं नियोजन जे आहे ते वेगळं आहे. तो थोडासा दुखापतीमध्ये आहे, त्याच्यामुळे तो उद्या मैदानामध्ये आपल्याला पळताना नाही दिसणार. शनी शिंगणापूरकरांचा चित्र आपल्याला पळताना दिसेल. तो दिसेल शिरसवडीकरांच्या रायफलसोबत किंवा
रोमनसोबत दादा सरकार यांचा जो रोमन आहे त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. एक चांगला पैरा आहे, हा सुद्धा एक टॉपचाच पैरा आहे. आगाशिवनगरकरांचा येडा लक्षा कोणासोबत पळताना दिसेल? आगाशिवनगरकरांचा येडा लक्षा आपल्याला पळताना दिसू शकेल साखरवाडीच्या बावऱ्यासोबत, कारण की साखरवाडीचा बावऱ्यानं तो एक चांगली कॉम्बिनेशन त्यांचं जुळतं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ती सुद्धा जोडी गुलालाची बेताज बादशाह आहे, तर उद्या तीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल, 100% दिसेल तीच जोडी. आता वळूयात आपण मानघरकरांचं वादळ आणि महान भारत केसरी द्वारलेचा हरण्या, हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. एक गुलालाची जोडी आहे, पैरा नाही मोडायचा, हा मी सकाळी सांगितलेलं तुम्हाला, अंदाजित होता तो. परंतु मानघरकरांचं वादळ आणि हरण्या जिथं जिथं पळले तिथं तिथं गुलाल यांनी मिळवलेलं आहे. 1 मिनटं माईक पडला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल. हां बोला बोला म्हणतो आहे. आणि त्याच्यामुळे हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि बघूया आता कशा पद्धतीनं, हे सुद्धा एक चांगलं कॉम्बिनेशन आहे उद्याचं मैदानातील. वेगाचा शेवट सर्जा आणि मला वाटते की अंबरनाथकरांचा बादल पळेल, हे सुद्धा चांगली जोडी पळते आणि चांगलं स्पीड आहे या जोडीला सुद्धा. आणि ही जोडी बहुतेक खूप वेळा पळाली आणि चांगली गाडी पळाली, पब्लिकनं चांगली गाडी पळते 100%. आणि अंबरनाथकरांचा बादल दोन्ही खांदी पळतो, त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की या बैलाकडे खासियत आहे फायनलमध्ये 1 नंबर करण्याची. आणि सर्जा जर त्याच्यासोबत जर दोन्ही खांदी चांगला बैल असेल तर सर्जा कामगिरी करतोच चांगली. आणि सर्जा दोन्ही खांदी पळतो, फक्त पब्लिकच्या फाटीला फक्त सर्जा घाबरतो, बाकी काय नाही. आणि तो सर्जा उद्या कमाल करेल मला वाटते असं. सुंदर 11-11 कोणासोबत पळताना दिसेल? आत्ता सुंदर 11-11 जो आहे तो पळताना दिसू शकेल, वाटते अशी दाट शक्यता आहे बरं का. चिक्क्यासोबत दिसेल, चिक्क्यासोबत विठ्ठल नानांच्या. आणि तो आत्ता एक स्टार आहे या विठ्ठल नानांच्या दावणीतला. चिक्या आणि सुंदर 11 ही जोडी पळेल. विठ्ठल नानांचा घरचा साज आपल्याला दिसेल उद्या, तेजा आणि दिवाण्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे ही जोडी मोठ्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करते आणि चांगली कामगिरी करूनच ती गुलाल ही मिळवते. आणि 100% उद्या ही गाडी हीच गाडी पळेल. नाना नाही तर उद्या पैरा मोडायचा यांचा, हाच पैरा बनवतील नाना. आणि कोणाच्या टॉपच्या आहेत, पिंटू शेट मडवण्याचा कॉकटेल जास्तीत जास्त गट काढेल, त्याच्या व्यतिरिक्त सांगू शकत नाही मी. बघूया काय होते. कॉकटेलचा पैरा कोण असू शकतो? पिस्टन नाही पळणार की कॉकटेलचा पैरा? जरा कमेंट्समध्ये सांगा. पिस्टन आज गुलाल मिळवला त्याने, चिमणगावचं मैदान झालं आणि त्याचा गुलालाचा संघर्ष संपलेला आहे आणि त्यानं चांगली पळाला आज पिस्टन. गाडी पबलीला लागली, आतनं गाडी असती तर कदाचित पिस्टनने फायनलसुद्धा मारला असता. बघूया कशा पद्धतीनं होते. बकासूर कोणासोबत आहे अजूनही काय कळेना. महाराज म्हणतोय, ह्यो म्हणतोय, त्यो म्हणतोय, काय. आता तर मला ऐकायला मिळतं आहे की सर्जा दादासोबत पळणार आहे बकासूर. काय म्हणजे किती बकासूरच्या पैऱ्याची लोकांना किती वाट बघावी लागते बघा मित्रांनो. खरंच मानलं पाहिजे या बैलगाडा शर्यती मास्टर माइंड म्हणून ओळखले जाणारे संतोष मामा. बकासूरचा पैरा एवढा गुपित का ठेवला आहे कायच कळूनच झाले. बकासूर आणि दादा सरकार यांचा सर्जा आहे असं सांगितलं जातं आहे बरं का. आणि आता बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा गाडी. आता मी अक्षरशः वैतागलो आहे. खूप लोकांनी मला दिवसभरात 100-200 फोन झालेत, पैरा सांग, पैरा विचारलं तर ह्यो आहे त्यो आहे. काय वैतागलं अक्षरशः तुम्हाला सांगतो. आता सर्जा दादा आणि बकासूर किंवा शॉटगन मेहरबान या दोघांच्या पैकीच आता बघा. आता काय माझं डोकंच चालायचं बंद झालं आहे. तुम्हीच सांगा आता काय नक्की करायचं. शॉटगन मेहरबान किंवा दादा सरकार यांचा सर्जा, दोघांच्यापैकी एक बकासूर सोबत आहे. मथुर आणि सचिन ही जोडी सगळ्यांना माहीत आहे, हीच जोडी पळणार आहे. आता हीच जोडी पळणार आहे का कसं काय बघूया कशा पद्धतीनं ही जोडी पळते. आणि मुंबईचे जे बैल आहेत त्यांचीसुद्धा जरा थोडीशी माहिती द्या मित्रांनो. कुठले बैल आहेत, कुठरायचं सोन्या पळणार आहे का, कोणासोबत पळणार आहे, जरा त्याच्याबद्दलसुद्धा माहिती द्या. मला आवडतो तो बैल. काय आवडतो, त्याने लखनला हरवले त्या ठिकाणी आणि विंजोडमध्ये. चांगला आहे खोटारायचा सोन्या, लय आवडतो बैल आपल्याला तो. सैराट कोणासोबत पळेल? सैराट नाही माहीत सैराट कोणासोबत पळेल, परंतु बघूया. महाराष्ट्रात उद्या मोठं मैदान आहे, सगळ्या महाराष्ट्रानं बघा. आणि आपली लाईव्ह लॉट
जे आहेत ते उद्या सकाळीच येतील. आता जे कोण असतील ते पाठवतील लाईव्ह लॉट, परंतु लाईव्ह लॉट मी संध्याकाळी नाही दाखवू शकणार. आपल्या घरी लाईट नाही, गरीब आहे आपण. ठेवाच म्हणतोय.